बाळांनो, आपण नेक्स्ट बीट बघतोय व्हीटस्टोन नेटवर्क. आता व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये काय बघायचं आहे बाळांनो? बॅलन्सिंग कंडिशन कशा असतात. हा व्हीटस्टोन कोण होता? एक ब्रिटिश फिजिसिस्ट होता ज्यानं एक नेटवर्क तयार केलं होतं. त्याला आम्ही ब्रिज नेटवर्क असं म्हटलं तर चालतं. त्याला काही बुक्समध्ये व्हीटस्टोन ब्रिजसुद्धा म्हटलेलं आहे. आपण त्याला व्हीटस्टोन ब्रिज ऑर नेटवर्क असं म्हणतो. सर हे नेटवर्क कसं आहे आधी डायग्राम काढून बघा बाळांनो. हे अशा टाईप आहेत. एक ब्रिज तयार केलेला आहे. इथे एक रेजिस्टन्स आहे R1. इथं आहे R2. हा आहे R3 आणि हा आहे R4. पहा, R1, R2, R3, R4. आता या ठिकाणी मी कनेक्शन जोडतोय, म्हणजेच बाळा बॅटरी जोडतोय. काय जोडतोय? बॅटरी. प्लस मायनस हे पोटेन्शियल V असेल. जाणारा बाबूराव करंट कोण आहे? I. चल निघतो इकडं, निघतो इकडं. सर आता इथं हा करंट कोण आहे? सर I आहे सर. हा जर हा करंट I असेल तर इथं किती पार्ट झाले? सरायचे 2. मग करंट काय झाला आहे? इथं जर डिस्ट्रीब्युशन, हा पहिला करंट I1 आणि इकडं जाणारा हा दुसरा I2. सर हे ब्रिज बॅलन्स झाले का? नाही. मग मला काय करायचं आहे? सर याच्यामध्ये मी गॅलनोमीटर जोडतोय. आता झालं सर हे व्हीटस्टोन नेटवर्क और व्हीटस्टोन ब्रिज. पावळांनो, कधी कधी तुम्हाला असं वाटेल व्हीटस्टोन मीटर ब्रिज, ते मीटर ब्रिज वेगळं आहे आणि हे फक्त ब्रिज नेटवर्क आहे बाळा. मी याला A नाव देतोय, याला B नाव देतोय, याला C नाव देतोय आणि याला D. मग A आणि C या कॉन्जुगेट आर्म म्हणून ओळखल्या जातात. ह्या कोणत्या आर्म्स आहेत? ह्या कॉन्जुगेट आर्म्स. A and C. हा कोण आहे बेटा? G इज द गॅलनोमीटर. मग आमच्या लक्षात आलं सर ह्याला गॅलनोमीटर म्हणायचं आहे. सर जाणारा करंट आधी काय होता? I. इकडे गेला I1, इथं आला I2. चल इथंच वापस येतोय. हा सर I1. इथून इथं I2. इकडं जाणारा I2. आता इथं बघ बेटा, I इज इक्वल टू I1 प्लस I2. मग I1 प्लस I2 इज इक्वल टू काय बेटा? I. मग सर जेवढा जाताना तेवढाच वापस येताना. जाताना I आणि येताना Iच असणार. सोबत I सर माझ्या असू दे बाबा. मग हा आहे A, हा आहे C. इथं तुमच्या लक्षात असलं पाहिजे सर तुम्ही KCL आणि KVL लॉ सांगितला होता. बाबा KCL काय सांगतोय? जेवढे मध्ये तेवढे बाहेर. सर काय होते मध्ये? करंट्स होते. काय होते बाहेर? करंट्स होते. मग हा झाला KCL. ऑल अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग अँड आउटगोईंग करंट्स आर इक्वल टू 0. सर हा होता KCL लॉ. बट सर KVL काय सांगायचा? पोटेन्शियल डिफरन्स अँड इंड्युस्ड EMF ऑलवेज इक्वल टू 0. जेवढे तुमच्या सर्किटमध्ये पोटेन्शियल असतील आणि EMF असतील सर्वांचं समेशन करा, उत्तर 0. मग हा तुमचा KVL लॉ. मग KVL लॉ अप्लाय करण्यासाठी मला 2 मेथड होत्या. एक होती नोडल ॲनालिसिस आणि दुसरी होती लूप ॲनालिसिस. त्यातली ही दुसरी मेथड वापरायची इथं, लूप. सर लूप होतो कुठं? बघ बेटा, A B G D. सोपं आहे ना सर? A B D A लूप झाला. दुसरा लूप कोणता आहे सर? हे बघ बेटा, B C D G B. मग जाणारा करंट आधी असा जाऊ शकतो का? हो सर. कधी मग असा जाऊ शकतो का? सर कसंही घ्या, पहिला लूप घ्या, दुसरा लूप घ्या, किंवा इथून करंट असा घेतला, तुम्हाला वाटलं सर मला असं घ्यायचं, घे बाबा. उत्तर तेच येणार, डायरेक्शन तुमची काही असो. कारण आपण साइन कन्व्हेन्शन बघितलं आहे. बॅटरीच्या मागून गेलं प्लस घ्या, पुढून गेलं मायनस घ्या. बघ बेटा, लक्षात आलं? साइन कन्व्हेन्शन आपण घेतलं आहे करंटचं.
मग इन द डायरेक्शन ऑफ करंट घेतलं सर मायनस, इन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ करंट असेल तर मग काय घ्यायचं आहे प्लस. मग तेही आम्ही बघितलं सर. आता सॉल्व करू आपण. पहिलं बघूयात याच्यामध्ये सर लूप. पहिला पेन थोडासा प्रॉब्लेम देतोय, देऊ द्या त्याला. दुसरा आहे आपल्याकडे लूप. पहिला बाळा कोणता कोणता लूप आहे बेटे बघ. ए बी डी ए, वापस ए बी डी ए लूप पहिला आहे वहाँ. मग आता लक्षात येतं सर इफ वी ट्रेसेस द पाथ ऑफ करंट, जर मी करंटच्या डायरेक्शनला जात असेल तर मायनस घ्यायचे काय पोटेन्शियल. म्हणजे कोण सर हे बघितोय मस्त जातोय ए टू बी जातोय इन द डायरेक्शन ऑफ करंट जातोय का यस सर जातोय. मग हा मायनस घ्यायचंय काय मायनस पहिला करंट I1 रेजिस्टन्स R1. सर याच्या गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट कोण असतो गॅल्व्हनोमेट्रिक करंट. आठवतंय गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा गॅल्व्हनोमेट्रिक करंट. आणि हा गॅल्व्हनोमेट्रिक करंट ऑलवेज इक्वल टू 0. व्हेरी स्मॉल करंट असतो. मग ज्या बघा गॅल्व्हनोमीटर काय असतो इट इज डब्बा. इट इज ए डब्बा ऑर डिव्हाइस विच यूज टू डिटेक्ट अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. मग त्या करंटला मी काय म्हणतो 0. मग आता इथं बघ विटस्टोन नेटवर्कमध्ये गॅल्व्हनोमेट्रिक करंट ऑलवेज इक्वल टू 0 असतो. मग हा जर 0 आहे इथून इथं हा जाणारा कोण आहे सर तो पण तोच आहे ना सर. मग असू दे बेटा जर तो गॅल्व्हनोमेट्रिक करंट 0 असेल तर इथं लक्ष दे. बघ इथं आलोय सर बी, बी पासून डी कर जायचं आहे जाणारा करंट इन द डायरेक्शन ऑफ करंट जातात सर तुम्ही. असू दे मायनस घे IG इंटू जी म्हणजे कोण आहे रेजिस्टन्स आहे सर गॅल्व्हनोमीटर. डीकडे आलो येथून वापस एकडे जायचं आहे. पण सर तुम्ही आता करंटच्या अपोजिट जात आहात. प्लस घेतलं सर. कोण जाणार आहे सर हा बिचारा I2 आहे. I2 कसा घुसणार R3मधून बरोबर 0 आहे प्रभू. बघ बेटा काय केलं आहे मायनस I1 R1. सर मी असं जातोय बघा मायनस काय घेतोय डायरेक्शन ऑफ करंटनं जातोय मायनस I1 इंटू R1 सेम डायरेक्शन तेच आहे मायनस IG इंटू जी. इथून इथे येताना मात्र प्लस I2 इंटू R3. प्रोस काय घेतलं सर डायरेक्शन कशी आहे अशी, पण तुम्ही जातात सर घुसतात उलटे. मग उलटे घुसताल तर प्लस घेताल, सरळ जाताल तर मायनस घेताल. थोडंसं वेगळं आहे बेटा याच्यामध्ये. मग इज इक्वल काय आलं 0. मग सर गॅल्व्हनोमेट्रिक करंट काय IG बरोबर काय येणार आहे बेटा 0. जर IG इज इक्वल टू 0 असेल तर मग पूर्ण टर्म काय होणार आहे 0. हे मायनस पलीकडे जाऊन काय होतोय प्लस. म्हणजे I2 इंटू R3 इज इक्वल टू I1 इंटू R1 और I1 R1 इज इक्वल टू I2 इंटू R3. हे इक्वेशन 1. बघ बेटा मायनस I1 R1 मायनस IG इंटू जी प्लस I2 इंटू R3 इज इक्वल 0. IG इज इक्वल 0 मीन्स समथिंग पूर्ण टर्म काय झाली 0. मग इथं जर आपण पुट केलं I2 इंटू R3 इज इक्वल टू I1 इंटू R1 और I1 R1 इज इक्वल टू I1 इंटू I2 इंटू R3. इक्वेशन फर्स्ट. आता सर दुसरा लूप आहे इथे. ठीक आहे बेटा लूप सेकंड कोणता बेटा बघ इथून जातोय सर डी सी बी डी सी बी आणि डी हा लूप आहे. चल जा इन द डायरेक्शन ऑफ करंट जातोय सर बी डी टू सी इथून इथपर्यंत जातोय सेम डायरेक्शन आहे. मायनस घ्या सर करंट I2 रेजिस्टन्स R4. सर असं जातोय सर तुम्ही अपोजिट जात आहात प्लस घे कोण आहे करंट I1 आणि रेजिस्टन्स R2. सर इथं आलो इथून इथं जातोय सर डीकडे सेम डायरेक्शन आहे मायनस IG इंटू कॅपिटल G बरोबर 0. पण सर तुम्ही आम्हाला सांगितलं गॅल्व्हनोमेट्रिक करंट ऑलवेज इक्वल टू 0 देन IG इज इक्वल टू 0. मग पुटलो IG इज इक्वल टू 0. मग सर इथं आला I2 इंटू R4 इज इक्वल टू I1 इंटू R2. इक्वेशन नंबर 2 पाहून घे बेटा. लक्षात आलं का पहिलं इक्वेशन दुसरं इक्वेशन पाहून घेतलं बघा. पहिला लूप झाला दुसरा लूप झाला.
सर आता बॅलन्सिंग कंडिशन कधी म्हणता येईल? सर ज्या वेळेला गॅल्व्हनोमेट्रिक करंट 0 होतोय म्हणजे हे नेटवर्क, हे ब्रिज बॅलन्स्ड आहे असं म्हणू शकतो सर. मग आता पहिलं इक्वेशन झालं, दुसरं इक्वेशन झालं. सर मग याच्यावर आम्ही असं म्हणू शकतो का? पहा बाळांनो बघा, डिवाइड इक्वेशन 1/2. जर असं असेल, डिवाइड 1/2. पहिलं इक्वेशन काय आहे सर? I1 × R1 डिवाइड बाय I1 × R2. इकडे घेऊ आपण, असं करूया, तसंच चालतं. हे I1 R2 इज इक्वल टू I2 × R4. सर याला असं म्हणू शकतो का? हो बरोबर, I2 × R3 आणि हा I2 × R4. सर I कटेंगा, I2 कटेंगा. R1 बाय R2 इज इक्वल टू R3 बाय R4. याला म्हणायचं आहे बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज और व्हीटस्टोन नेटवर्क. व्हीटस्टोन नेटवर्क कशासाठी असतो? टू फाइंड अँड अननोन रेजिस्टन्स. सर माझ्याकडे एखादा याच्यापैकी R1 माहिती, R2 माहिती, R3 आणि R4, याच्यापैकी R3 माहीतच नाही आहे. मी बॅलन्सिंग कंडिशन वापरतोय कोणत्या? R1/R2. R1/R2 इज इक्वल टू R3/R4 और R1/R3 इज इक्वल टू R2/R4. सर ह्या बॅलन्सिंग कंडिशन इथं तुम्ही मिळवल्या. फार सोपं असतं बेटा. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय बघ बेटा, जर इफ R1/R2 ग्रेटर दॅन R3/R4, हे जास्त आहे. इफ R1/R2 इज ग्रेटर दॅन R3/R4, हे मोठं असेल तर पोटेन्शियल ॲट बी पॉइंट इज लेस दॅन, दॅट इज पोटेन्शियल ॲट बी इज लेस दॅन पोटेन्शियल ॲट डी. जर या दोघांचा रेशो या दोघांपेक्षा जास्त आहे याचाच अर्थ इथलं पोटेन्शियल कमी आहे. जर या R3/R4 इज ग्रेटर दॅन R1/R2, देन VD इज ग्रेटर दॅन VB. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, इफ R3/R4 ग्रेटर दॅन R1/R2, दॅट इज VD इज लेस दॅन VB. बरोबर. पहा बाळांनो, लक्ष द्या बाळांनो. नेक्स्ट बीट आहे आपला आता व्हीटस्टोन मीटर ब्रिज. आता पहा बाळांनो, व्हीटस्टोन मीटर ब्रिज कशाला म्हणतोय? हे पण व्हीटस्टोनचं एक मॉडिफिकेशन आहे. इट सेल्फ नेम इंडिकेट्स द लेंथ ऑफ वायर यूज्ड इन दॅट एक्सपेरिमेंट इज 1 मीटर. या एक्सपेरिमेंटमध्ये जे आपण वायर वापरणार आहोत त्याची लेंथ किती असणार आहे? 1 मीटर. आता बघ याच्या कन्स्ट्रक्शन आणि प्रिन्सिपल सांगतोय वर्किंग. ही एक मेटल स्ट्रीप आहे, दुसरी मेटल स्ट्रीप, आणि हे एक आहे वायर. इथून बॅटरी आहे, प्लस मायनस. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही तिथं रिओस्टॅट पण लावू शकतात. मग रिओस्टॅट कुठं लावू शकतात तुम्ही? जर वाटलं तुम्हाला व्हेरिएबल रेजिस्टन्स ठेवायचा आहे, रिओस्टॅट लावा, किंवा गरज नाही. हे बघ बेटा, ही आहे बॅटरी ई, पोटेन्शियल व्ही आहे. ही पहिली मेटल स्ट्रीप आहे ज्याचं नाव आहे C1. ही दुसरी आहे C2 और याला मी म्हणूया C1. कॉपरपासून बनलेल्या आहेत C1, C2 आणि
C3 या 3 मेटल स्ट्रीप आहेत. वायर ज्याची लांबी आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. बॅटरी आणि हा जाणारा करंट आहे. C1 आणि C2च्या गॅपमध्ये मी एक रेजिस्टन्स लावतोय, एक अननोन रेजिस्टन्स, त्याची व्हॅल्यू आहे X. मला माहीत नाही सर व्हॅल्यू, कारण व्हीटस्टोन मीटर ब्रिज इज यूज टू फाइंड और डिटेक्ट और डिटरमाइन अँड अननोन रेजिस्टन्स. मला एखादा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे तर मला एक नेटवर्क वापरावं लागतं, ते व्हीटस्टोन नेटवर्क, आणि त्यामध्येच ही आहे मॉडिफिकेशन व्हीटस्टोन मीटर ब्रिज. पहिल्या गॅपमध्ये काय बांधतोय मी? X रेजिस्टन्स. सर दुसऱ्या गॅपमध्ये मी काय करतोय? रेजिस्टन्स बॉक्स वापरतोय, किंवा त्याला मी व्हेरिएबल रेजिस्टन्स साईन दिला तरी चालते. काही बुक्समध्ये कन्फ्यूज होऊ नका, काही बुक्समध्ये असं लिहिलेलं असेल रेजिस्टन्स आहे ना, असे एक ॲरो मार्क असेल, दॅट मीन्स इट इंडिकेट्स द व्हेरिएबल रेजिस्टन्स. सॉरी. याच्यामध्ये इथं वायर एक गॅलनोमीटर जोडलेलं आहे आणि इथं हे आहे जॉकी. पहा, हे आहे कन्स्ट्रक्शन. मेटल स्ट्रीप C1, C2, C3. These 3 metal strip are connected with the help of wire having a 1 meter length. म्हणून या एक्सपेरिमेंटला नाव पडलं व्हीटस्टोन मीटर ब्रिज. याची लांबी 1 मीटर आहे. बॅटरी जोडली सर. पहिल्या गॅपमध्ये मी एक अननोन रेजिस्टन्स जोडला आहे सर. दुसऱ्या गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स आहे, त्याला मी R असं म्हटलं तरी चालते. मग सर इथं C2 मेटल स्ट्रीपला एक गॅलनोमीटर जोडला आणि वायरच्या हेल्पनं आपण काय केलं? एक जॉकी जोडला. जॉकी टॅपिंग मेकॅनिझमसाठी. मी काय करतोय? याच्यामध्ये करंट पास होतोय, मी जॉकी घेतोय आणि असं टॅप करतो या वायरवर. इथं एकदा, इथं एकदा, इथं एकदा, इथं 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 करतोय. सर ज्या ठिकाणी गॅलनोमीटर नल डिफ्लेक्शन देईल ती कंडिशन असेल बॅलन्सिंग कंडिशन. म्हणजे सर गॅलनोमेट्रिक करंट 0 झाला रे झाला की बॅलन्स झालं व्हीटस्टोन नेटवर्क. मग सर याच्यामध्ये नल डिफ्लेक्शन मेथड वापरतोय. म्हणजे गॅलनोमीटरचं समजा या ठिकाणी आलो आणि गॅलनोमीटरमध्ये दाखवलं रिडिंग 0 रिडिंग दाखवतोय. मग लेंथ अक्रॉस X रेजिस्टन्स याला लॅक्स और LX असं म्हणतोय. आणि ही आहे लेंथ अक्रॉस R रेजिस्टन्स LR असंही म्हटलं तरी चालतंय. सर मग टोटल लेंथ किती आहे? 100 सेंटीमीटर म्हणजेच L आहे. सर मगाशी तुम्ही R1/R2 इज इक्वल टू R3/R4 याला बॅलन्सिंग कंडिशन म्हटला होतात. मग सर इथं पण तेच वापरा ना बेटा. बघ आता X/LX R/LR लक्षात ठेव. पण आता याला आम्ही बॅलन्स करतोय. सर बॅलन्सिंग कंडिशन अशी वापरा ना. X/R इज इक्वल टू LX/LR. लक्षात येते? X/R इज इक्वल टू LX/LR. जर LR ही असेल तर LR ची व्हॅल्यू टाकता येईल का? LX किती आहे सर? 20 असेल तर LR किती येईल? 80. कसं केलं सर? 100 - 20 LR आलं. मग ह्याला मी असं म्हणू शकतो का? X/R इज इक्वल टू LX डिवाइड बाय 100 - LX or X is equal to R in a bracket LX 100 - LX. ही आहे अननोन रेजिस्टन्स. R हा नॉन रेजिस्टन्स. LX कोण आहे सर? लेंथ अक्रॉस X रेजिस्टन्स. अँड LR कोण आहे? लेंथ अक्रॉस R रेजिस्टन्स. ठीक आहे बेटा. हे झालं तुमचं व्हीटस्टोन मीटर ब्रिज. सर याच्यामध्ये काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस होते बघा, ते आधी आम्हाला सांगा. तर बघ बेटा ऐक, याच्यामध्ये पॉसिबिलिटीज काय आहेत? एरर ॲक्वायर होऊ शकतो किंवा एरर ऑकर होऊ शकतो, मिळतोय आपल्याला. कधी कधी मेजरमेंट करते वेळेस अडचण येऊ शकते.
मग याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. जर एरर आला तर रिमेडीज कशा करायच्या ते पण सांगतो बेटा. जर हे वायर ज्याची लेंथ 1 मीटर आहे तो जर युनिफॉर्म नसेल तर आपल्याला रीडिंग ॲक्युरेट मिळत नाहीत. पहिलं बघा, डिसॲडव्हान्टेजेस ऑर एरर्स कॅन बी कॉज्ड ड्यू टू इफ द वायर इज अ नॉन युनिफॉर्म इन नेचर. पहिलं एरर अरायजेस ड्यू टू, कशामुळे एरर्स येतात सर. जर वायर युनिफॉर्म नसेल तर एरर येऊ शकतो. इफ वायर इज नॉन युनिफॉर्म. ओके सर, जर वायर नॉन युनिफॉर्म असेल तर एरर येणार आहे. मग याच्यावर लगेच रेमेडीज सांगा ना सर. जर युनिफॉर्म नसेल तर युनिफॉर्म करून घे. टेक युनिफॉर्म वायर. ओके सर, पहिला एरर कशामुळे येऊ शकतो. जर वायर युनिफॉर्म नसेल एरर येणार. सर दुसरं काय सर, ह्या C1 C2 C3 या तिन्ही कोणत्या स्ट्रीप आहेत सर. दीज 3 आर मेटल स्ट्रीप्स. मग मेटल स्ट्रीप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ओन रेजिस्टन्स आहे. मग या वायरचा रेजिस्टन्स आणि या मेटल स्ट्रीपचा काही इंटरनल रेजिस्टन्स, हे दोन वेगवेगळे रेजिस्टन्स होऊ शकतात. मग वायरचा जो रेजिस्टन्स येणार आहे किंवा याच्यामध्ये जो रेजिस्टन्स येणार आहे त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही व्हॅरी होऊ शकते ड्यू टू द इंटरनल रेजिस्टन्स प्रोड्यूस्ड इन अ मेटल स्ट्रीप्स. मग त्याला बॅलन्स करून घ्या. ही झाली रेमेडीज. तिसरं काय सर, पण बघ कधी कधी आपण मेजरमेंट करते वेळेस या ठिकाणी मी काय करतो, एक 0 आहे आणि या ठिकाणी 100 सेंटीमीटरचं लाईन. मग ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट करतायत त्यावेळेस वी कॅनॉट मॅच परफेक्ट ऑर ॲक्युरेट मार्किंग विथ 0 और 100. सर 0ला पण आपण एक्झॅक्ट ॲक्युरेट मार्क करू शकत नाहीत किंवा 100ला पण मार्क करू शकत नाहीत. त्यावेळेस छोटासा काहीतरी एरर येतोय, छोटासा फॉल्ट होतोय सर. त्या छोट्या फॉल्टलाच आम्ही एरर असं म्हणतोय. 11वीत आपण सांगितलं होतं, ए स्मॉल फॉल्ट अरायजेस ड्यू टू द मेजरमेंट और ड्युरिंग द मेजरमेंट इज कॉल्ड ॲज एरर. और जर सर याची लेंथ असेल 100 सेंटीमीटर, ही आहे तुमची एक्झॅक्ट व्हॅल्यू, तुम्ही मोजून आली आहे 99.99 99.99 सेंटीमीटर. सर मग 0.01 सेंटीमीटर हा काय झाला आहे सर बेटा, तो एरर आहे. काय आहे तो एरर. द डिफरन्स बिटवीन एक्झॅक्ट व्हॅल्यू अँड कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. असो, एरर आपण 11वीतच बघितलं आहे बाळा. आता आपण काय काय बघितलं, व्हीटस्टोन नेटवर्क, व्हीटस्टोन ब्रिज म्हणून आपण त्याचंच थोडंसं मॉडिफिकेशन केलं. व्हीटस्टोन मीटर ब्रिज काय असतं बघितलं. व्हीटस्टोन नेटवर्कच्या बॅलन्सिंग कंडिशन काय होत्या, R1/R2 इज इक्वल टू R3/R4 और R1/R3 इज इक्वल टू R2/R4. आणि नेटवर्कमध्ये मीटर ब्रिज वापरला X/R इज इक्वल टू LX/LR. दॅट मीन्स X इज इक्वल टू R इन ब्रॅकेट LX/LR. सॉरी LRच्या ठिकाणी असं वापरा ना, 100 - LX चलतं बेटा. X इज इक्वल टू R इन ब्रॅकेट LX डिवाइड बाय 100 - LX. हे झालं तुमचं व्हीटस्टोन मीटर ब्रिज. एरर्स येऊ शकतात कशामुळं, जर वायर युनिफॉर्म नसेल. नंबर 1. नंबर 2, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ स्ट्रीपमुळं. नंबर 3, एक्झॅक्ट कोइन्साईड होऊ शकत नाही आपलं मेजरमेंट और आपण जे काही मार्किंग करतोय त्या मार्किंग एक्झॅक्ट. इफ द मार्किंग्स आर नॉट एक्झॅक्टली कोइन्साईड विथ द कॉर्नर्स ऑफ द स्ट्रिप्स देन ऑल्सो एरर ऑकर्स. पहा बेटा फार सोपं आहे. याच्यामध्ये थोडंसं आणखीन मॉडिफिकेशन होतं. कॅल्व्हिन्स मेथड होती. कॅल्व्हिन्स मेथड, ते कॅल्व्हिन्स मेथडमध्ये काही अवघड नाही, फक्त अननोन रेजिस्टन्स आहे की नाही बेटा, याच्या ठिकाणी मी गॅल्व्हनोमीटर टाकतोय आणि हे झालं कॅल्व्हिन्स मेथड टू डिटेक्ट अँड गॅल्व्हनोमेट्रिक रेजिस्टन्स. लक्ष दे, कॅल्व्हिन्स मेथड टू डिटेक्ट द और डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ गॅल्व्हनोमेट्रिक रेजिस्टन्स. गॅल्व्हनोमेट्रिक रेजिस्टन्स किती असतो तो फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरतोय ती आहे कॅल्व्हिन्स मेथड ऑफ
विटस्टोन मीटर ब्रिज त्याचं मॉडिफिकेशन आहे. आणि नंतर आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस बॉक्स. फार बघा फार फार मजेशीर आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. जर त्याच्यावर क्वेश्चन आला तर तो आहे हरामखोर क्वेश्चन. बेटा तुमचा मार्क घेऊन बुडणार असतो, पण जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवली तर पोस्ट ऑफिस बॉक्स एवढं सोपं काहीच नाही या चॅप्टरमध्ये. फार सोपं आहे, लक्षात ठेव. प्रॉब्लेम बघून हँग व्हायचं नाही आहे. ट्रिक लावा. तुम्हाला एक मस्त ट्रिक सांगतो नेक्स्ट पिरियडमध्ये. तब तक के लिए स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. पाहून घे बेटा एकदा.